तर समर्थ रोड लाईन्स या संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहतोय. ऋत्विज असेल, त्यानंतर नॉस्टेकला असेल तो सूरज. एक्झिबिशन सामना असेल केळबाई स्पोर्ट्स विरुद्ध श्री समर्थ रोड लाईन्स. नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय यावेळेस मित्र केळबाई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून आणि स्वीकारलं जातंय या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज देखील सज्ज असेल तो विनय गोवेकर. उम्र है 55 वाला लेकिन खेल दिखा रहे बचपन वाला असं म्हणावं लागेल. अतिशय चांगला फिटनेस असेल विनय गोवेकर यांच्या माध्यमातून पहिले षटक हाताळलं जातंय. डॉट चेंडू असेल, पहिला चेंडू निर्धाव समाप्त होतोय. गोलंदाज विनय यांचा. यावेळेस मात्र गती परिवर्तन आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस चेंडू हाताळला जातोय गोलंदाज विनय गोवेकर याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय विनयच्या माध्यमातून. दुसरा चेंडू देखील डॉट. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. दरम्यान विनयचा पुढील चेंडू आणि यावेळेस मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडूचा डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. आणि या एका धावेनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 2 धावा. ऋत्विज आणि या ठिकाणी सूरज ही जोडी आपण पाहतोय सलामीच्या स्वरूपात समर्थ रोड लाईन्स या संघाच्या माध्यमातून. विनयचा पुढील चेंडू यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. सुरेख असा फटका. यावेळेस जातो चेंडू तडीपार चौकार. सुरेख असा फटका असेल. यावेळेस मात्र सजवला जातोय श्री समर्थ रोड लाईन्स या संघाच्या माध्यमातून. या चौकारानंतर मात्र धावसंख्या होते 7 धावा. या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. यावेळेस नंतर सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. वेगवान फेकी आपण पाहतोय. विकेट किपर असतील या ठिकाणी पप्प्या किरी. यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 9 धावा. पहिले षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9 धावा. तर केळबाई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन गोलंदाज असेल या ठिकाणी बंटी पाटील, माफ करा बंटी भाटकर असेल. बंटी याचा पहिला चेंडू. सुरेख फटका भिरकावला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. जेलची संधी असेल आणि पहिला टिपला जातोय जेल. समर्थ रोड लाईन्स या संघाला बसतोय पहिला धक्का. बंटी याच्या माध्यमातून एक मोठं यश यावेळेस मिळतंय केळबाई स्पोर्ट्स या संघाला. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक मोठं यश मिळतंय.
तर नवीन बॅटर असेल तो स्वराज. तर स्वराज सज्ज असेल. यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती एक मोठं यश निश्चितपणे मिळते ते बंटी भाटकरला. पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली जाते. बंटीचा पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. फुल टॉस चेंडू होता. बेरी करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. एका धावेचा होतोय प्रयत्न आणि ह्या एका धावेनंतर धावसंख्या होते 10 धावा. बंटीचा पुढील चेंडू पटकन सुरेख असेल. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. वेगाने धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते या ठिकाणी श्री समर्थ रोड लाईन्स या संघाला. धावसंख्या होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 11 धावा. सुरेख असा फटका असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातोय. 1 धाव घेतली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र होते 12. बंटीचा पुढील चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न असफल ठरतोय. तो यावेळेस मात्र फलंदाज स्वराज. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते श्री समर्थ रोड लाईन्स या संघाला. त्या एका धावेनंतर धावसंख्या होते ती 13. बंटीचा पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. बंटी भाटकरच्या माध्यमातून दादागिरी क्रिकेट क्लब भाटकरवाडी याच्या माध्यमातून भरपूरसं क्रिकेट बंटीने खेळलं असेल. आणि यावेळेस देखील केबाई स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक अतिशय शानदार असं हाताळलं जातंय बंटी भाटकरच्या माध्यमातून. षटक होते दुसरं समाप्तन. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 13 धावा. तर नचिकेत मयेकर याच्या माध्यमातून हाताळलं जातं या ठिकाणी तिसरं षटक. तिसऱ्या षटकाची जबाबदारी नचिकेत ज्याच्यावरती असेल. अतिशय वेगवान चेंडू होता. सुरेख फटका देखील टोलावला जातोय. सुरेख असं जेल टिपला जातोय आणि यावेळेस मित्र दुसरा धक्का बसतोय श्री समर्थ रोड लाईन्स या संघाला. तर या ठिकाणी युवा उद्योजक या ठिकाणी अथर्व पाथरे यावेळेस मित्र मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. बाहुबली खेळ ज्याच्या माध्यमातून साकारला जाईल का पाहूया, कारण हे तिसरं षटक चालू असेल. हाताळलं जातंय गोलंदाज नचिकेत याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय नचिकेतच्या माध्यमातून. अथर्व पात्रे असेल स्ट्रायकिंग एंडवरती धमाका करण्यास सज्ज.
यावेळेस मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय नचिकेत मेहकर याच्या माध्यमातून. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. तेवढंच चांगलं विकेट किपिंगचं काम देखील आपण पाहतोय पप्या कीर यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम मीरा. नचिकेतचा पुढील चेंडू अथर्व सज्ज असेल. फुलटॉस चेंडू होता आणि यावेळेस मात्र पंचांचा इशारा. याच नो चेंडू. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय नो चेंडूचा. प्रियची संधी असेल यावेळेस मात्र अथर्व पाथरे यांना. पाहूया या संधीचं सोनं केलं जातं का. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते गुण खात्यामध्ये 14. अतिशय चांगलं असं गुणलेखनाचं कार्य आपण पाहतोय आमचे मित्र सागर मांडवकर यांच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये गुणलेखनाचं कार्य आपण पाहतोय. यापासून डॉट चेंडू असेल नचिकेतच्या माध्यमातून. अतिशय धारदार अशी गोलंदाजी आपण पाहतोय. जकडून ठेवलं जात आहे या ठिकाणी मात्र अथर्व पाथरे यांना. नचिकेतचा पुढील चेंडू यावेळेस मात्र खेळण्यास सज्ज असेल अथर्व. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल यांचा योग्य असा संपर्क नसेल. चेंडू जातो विकेट किपर पप्या कीर यांच्या हातामध्ये. डॉट चेंडू पण पाहतोय नचिकेतच्या माध्यमातून. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. खेळण्यास मात्र अथर्व पाथरे मात्र सज्ज असेल. धावसंख्या असेल गुण खात्यामध्ये ती म्हणजे 14. दोन्ही संघ विनंती असेल थोडंसं फास्ट क्रिकेट घेणं गरजेचं असेल. वेळेचं बंधन असेल आणि यावेळेस मध्ये फुल डॉट चेंडू भिरकावला गेला. मिड ऑफच्या दिशेने येतो एक रत्नागिरी प्रीमियर लीगचा एक खणखणीत असा चौकार. अथर्वच्या बॅटमधून येतोय सुरेख असा फटका. चेंडू जातोय तडीपार चौकार. षटक होत आहे 30 समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते 18 धावा. 18 ही धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या होती ती म्हणजे 18. 3 षटकांची समाप्ती. अखेरचं षटक फेकण्यास सज्ज असेल तो गोलंदाज. दरम्यान पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. चेंडू भिरकावला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा देखील इशारा येतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय एक खणखणीचा षटकार. या षटकारानंतर मात्र धावसंख्या होती ती 24 धावा. 24 धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू स्वराज सज्ज असेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळायचा होता प्रयत्न. बॅटने बॉलांचा योग्य संपर्क नसेल. डॉट चेंडू तोय. तर रुद्र याच्या माध्यमातून हे 4थं षटक हाताळलं जाते. यावेळेस मात्र चेंडू जातोय विकेट किपर याच्या हातामध्ये. डॉट चेंडू असेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक रुद्र याच्या माध्यमातून. यावेळेस मित्र बाउन्सिंग डिलिव्हरी असेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू असेल. यावेळेस मित्र गोलंदाज रुद्र याच्या माध्यमातून. लो फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस मित्र या 2 धावेनंतर मात्र धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा. निर्धारित 4 षटकांची समाप्ती होते आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर
समर्थ रोड लाईन्स या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा. 27 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला. लगेचच आपण या स्पर्धेतील अंतिम सामना देखील सुरू करतोय. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. या ठिकाणी येलगार गोळप त्यानंतर जयभैरी मुरुगवाडा आपण सज्ज राहायचंय. केळबाई स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून सलामची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल तो राहुल. पहिलं षटक घेऊन यावेळेस मित्र सुरेख फटका राहुल गुरवच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने टोलावला जातोय आणि या एका धावेने धावांचा श्रीगणेश केला जातोय केळबाई स्पोर्ट्स या संघाचा. 27 धावांचं लक्ष असेल. धावसंख्या होते ती म्हणजे 1 धाव. यावेळेस बाउन्सिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा होता प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजे 2 धावा. राहुल गुरव असेल स्ट्रायकिंग एंडवरती. एक वादळी असा खेळाडू विस्फोटक असा फलंदाज राहुल यावेळेस मात्र सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 3 धावा. तर दोन्ही संघांना एक सूचना असेल. यलगार गोळप त्यानंतर जयभैरी मुरुगवाडा
पण लवकरात लवकर आपली प्लेइंग 11ची नावं आपण कॉमेंट बॉक्समध्ये येऊन द्यायचे, म्हणजेच कॉमेंट बॉक्समध्ये येऊन द्यायचे विनंती असेल. दोन्ही संघ या ठिकाणी यलगार गोळप त्यानंतर जय भैरी मोरगवाडा. पहिला धक्का बसतोय या ठिकाणी केळीबाई स्पोर्ट्स या संघाला. 3 धाब्यावरती पहिला धक्का बसतोय. तर नवीन बॅटर असेल यावेळेस मित्र पंकज पुसाळकर. या स्पर्धेचे सर्वा पंकज मारुती पुसाळकर. या ठिकाणी आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती ज्याच्या माध्यमातून आयोजित केली जाते ही रत्नागिरी प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा. तिसरं पर्व असेल आणि या तिसऱ्या पर्वात देखील अतिशय सुंदर असं आयोजन असलेली ही स्पर्धा असेल. पंकज पुसाळकर स्ट्रायकिंग एंडवरती असेल. पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू जातो विकेट किपर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 3 धावा. दरम्यान पुढील चेंडू पंकज सज्ज असेल. यावेळेस देखील चकमा दिला जातोय. फसवलं गेलं यावेळेस पंकजला. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय श्री समर्थ रोड लायन्स या संघाच्या माध्यमातून. नवीन बॅटर मात्र असेल विनय गोवेकर. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी या एका धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 4 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. 27 धावांचं लक्ष असेल. स्वराज याच्या माध्यमातून हाताळलं जाते दुसरं षटक. एक धाव घेतली गेली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 5 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल तो पंकज मारुती पुसाळकर. धावसंख्या होते 6. स्वराज याचा पुढील चेंडू. चांगला फटका खेळला जातोय पॉइंटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जाते पंकजच्या माध्यमातून. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 7 धावा. अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मित्र केळबाई स्पोर्ट्स रत्नागिरी या संघाला. अतिशय सुरेख असा फटका मिड ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय श्री समर्थ रोड लायन्स या संघाच्या माध्यमातून. अतिशय दर्शनीय सह क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेने. चेंडू रोखला गेला. धावसंख्या होती 8 धावा.
षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय, खेळण्यास मात्र पंकज सज्ज असेल. अतिशय सावधगिरीने फटका खेळला जातोय. धाव घेण्याचा होतोय प्रयत्न, सफल देखील होतो पंकज पुसाळकर. दोन षटकांची समाप्ती होते. धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा. अठरा धावांची आवश्यकता असेल अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. ऋत्विक ज्याच्या माध्यमातून हाताळलं जातंय या ठिकाणी तिसरं षटक. धावसंख्या होते 10. विनय याच्या माध्यमातून फटका खेळला जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते यावेळेस मित्र विनयच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 12. ही धावसंख्या पण गुणखात्यामध्ये पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. दोन्ही संघ विनंती असेल यलगार गोळप त्यानंतर जय भैरी मुरुगवाडा आपली प्लेइंग 11ची नावं आपण त्वरित कॉमेंट बॉक्समध्ये येऊन द्यायचे. तसेच लाईनअपसाठी आपण देखील सज्ज राहायचंय. लगेचच आपण अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. अंतिम सामना असेल तो यलगार गोळप विरुद्ध जय भैरी मुरुगवाडा. धावसंख्या होते 13. यावेळेस सुरेख फटका मिडविकेटच्या दिशेने खेळला जातोय. अतिशय देखणं असा झेल टिकला देखील जातोय. श्री समर्थ रोड लाईन्स या संघाच्या माध्यमातून यश मिळतंय. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे अजूनही 13 या धावसंख्येवरती. तर नवीन बॅटर असेल यावेळेस मात्र वैभव पावसकर, मॅन फ्रॉम गोळप. धावसंख्या झाली ती 13. षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. तर वैभव पावसकर या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती असेल. सुरेख असा फटका, चेंडू जातोय यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेने टीपला जातोय. सुरेख असा झेल आणि खलास होतोय यावेळेस मात्र वैभव पावसकर याचा खेळ. अतिशय दर्जेदार असा फटका होता मिड ऑफच्या दिशेने. अतिशय आक्रमक असा फटका वैभवच्या माध्यमातून खेळला गेला, मात्र तेवढा सुरेख असा झेल टीपला जातोय श्री समर्थ रोड लाईन्स या संघाच्या माध्यमातून. तर नवीन बॅटर असेल या ठिकाणी पप्प्या कीर, यांच्यावरती जबाबदारी असेल. बाहुबली खेळाडू म्हणून ओळखले जातात. मीरा पंचक्रोशीतील
ज्याच्या माध्यमातून जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण 13 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावते. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल, 14 धावांची मोहर लावावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र भेरकावण्याचा होतोय प्रयत्न, झेलची संधी असेल. आणि यावेळेस मात्र अथर्व पात्रे याच्या माध्यमातून अतिशय सुरेख असा झेल टिपला जातोय आणि यावेळेस मात्र बाद व्हावं लागतंय ते म्हणजेच पप्प्या कीर यांना. तर नवीन बॅटर मात्र असेल तो हर्ष. तर रुद्र डगआउट मध्ये नामांतर चालू असेल, परंतु रुद्र यावेळेस मित्र नवीन फलंदाज. यावेळेस नंतर सुरेख असा फटका मिड विकेटच्या दिशेने, चेंडू होतोय ट्रायबल, पंचांचा इशारा, चेंडू जातोय. यावेळेस मात्र तडीपार येतोय एक भला मोठा षटकार. या षटकारानंतर मात्र धावसंख्या देखील होते 19 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धावांची आवश्यकता असेल. रुद्र याच्या माध्यमातून एक षटकार ठोकला गेला आणि निश्चितपणे कलाटणी दिली जाते या सामन्याला. एकतर्फी वाटणारा हा सामना मात्र रोमहर्षक स्थितीकडे जाऊन पोहोचतोय. विनय गोवेकर असेल स्ट्रायकिंग एंडवरती. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय, 8 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मित्र केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघाला आपण लढत पाहतोय या ठिकाणी श्री समर्थ रोड लायन्स विरुद्ध केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी. चौथं षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल. विनय याच्या माध्यमातून भिरकावला जातोय, मिड ऑफच्या दिशेने फटका, एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, परंतु रोखलं गेलं विनयच्या माध्यमातून. तो मैमय आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं जातंय विनयच्या माध्यमातून. एकाच धावेवरती समाधानी असेल तो विनय आणि ह्या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 20 धावा. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघांना देखील सूचना असेल. यलगार गोळप त्यानंतर जयभाई मुरुगाडा आपण अंतिम सामन्याच्या दृष्टीने त्वरित सज्ज राहायचंय. यस पंचांचा कॉल येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धावेचा इशारा, धावसंख्या होते 21 धावा. पहिली रिंग पंचांचा इशारा येतोय. यस वाईट चेंडू, अतिरिक्त धावेचा इशारा, धावसंख्या होते 22 धावा. 5 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडूचा खेळ देखील शिल्लक राहतोय. 5 चेंडूने 5 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या होते 22 धावा. दरम्यान पुढील चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा कॉल येतोय. याच वाईट चेंडू आणि त्यानंतर धावसंख्या मात्र होते 24 धावा. 24 धावसंख्या आपण पाहतोय. माफ करा 23 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र सुरेख असा फटका खेळला जातोय आणि यावेळेस मात्र या षटकाराने संघाला मात्र विजय करतोय तो म्हणजेच रुद्र. या सामन्यात अतिशय शानदार असा खेळ रुद्र याच्या माध्यमातून आपण पाहिला असेल का. निश्चितपणे त्याने या सामन्यामध्ये 2 षटकार खेचले आणि संघाला मात्र विजय केला. या सामन्यातील विजेता संघ ठरलाय एक्झिबिशन मॅच मधील तो म्हणजेच केळीबाई स्पोर्ट्स रत्नागिरी संघ.
आणि या अंतिम सामन्याचं समालोचन करतील आमचे मित्र सरदार शेख.